आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांची राज्यसभेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे। पंकजा मुंडे यांच्यासाठी भाजपचा प्लॅन बी नेमका काय आहे आणि त्यातून भाजपला काय फायदा होण्याची शक्यता आहे, पाहूयात एनडीटीव्ही मराठीचा स्पेशल रिपोर्ट। बीडमधून पंकजा मुंडे हरल्या आणि हा पराभव ताईंच्या कार्यकर्त्यांच्या चांगला जिव्हारी लागला। या दुःखामध्ये कार्यकर्त्यांनी आत्महत्या केल्या। गोपीनाथ मुंडेंनंतर पंकजा मुंडेंना ओबीसी समाजाचा चांगला पाठिंबा मिळाला। मुंडे कुटुंबियांचं योगदान लक्षात घेता ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी आता पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवण्याचा विचार सुरू आहे। ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून पुढे आलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवा अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या केंद्रीय नेत्यांकडे केल्याचं कळतंय। सकाळ या वर्तमानपत्रानं प्रकाशित केलेल्या बातमीमध्ये श्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे पंकजा मुंडे यांना राज्यसभेवरती संधी द्यावी अशा पद्धतीची विनंती केल्याची बातमी आहे। याआधी सुद्धा 5 वर्षापूर्वी पंकजा मुंडे यांचा परळी विधानसभा मतदारसंघातनं पराभव झाला होता। तेव्हापासून ही सातत्यानं चर्चा होते आहे की पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन केलं जाईल। परळी मतदारसंघात त्यांनी ज्यांचा पराभव केला होता त्या धनंजय मुंडे यांचं जसं राजकीय पुनर्वसन शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून केलं होतं तशी काहीशी संधी मिळू शकते, किंवा विधान परिषदेच्या जागावरती जेव्हा जेव्हा चर्चा झाली त्या वेळेला पंकजा मुंडे यांचं नाव सातत्यानं चर्चेत होतं। मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या वेळेला केंद्रीय पातळीवरती सुद्धा या आधीच्या सरकारमध्ये पंकजा मुंडे यांना संधी मिळेल असं म्हटलं जात होतं, परंतु दरवेळेला नाव चर्चेत आहे आणि संधी मिळत नाही अशी स्थिती पंकजा मुंडे यांची होती। याही नव्या सरकारमध्ये नरेंद्र मोदी यांच्यासोबत पंकजा मुंडे यांचाही शपथविधी होईल अशी चर्चा होती आणि ते तसं झालं असतं तर महाराष्ट्रामध्ये एक वेगळा संदेश गेला असता, जाऊ शकला असता, असंही त्याचं अनेक वेळेला विश्लेषण झालेलं आहे। त्यामुळं याही वेळेला पंकजा मुंडे यांचं नाव फक्त वर्तमानपत्रात आणि माध्यमात चर्चेत येतं की खरंच भारतीय जनता पार्टी त्यांचं पुन्हा एकदा राजकीय पुनर्वसन करते हे बघावं लागेल, कारण या आधीचा इतिहास तसा नाही आहे। पियुष गोयल आणि उदयनराजे भोसले लोकसभेवर निवडून आल्यामुळे राज्यसभेतल्या जागा रिक्त झाल्यात। पंकजांच्या उमेदवारीतून भाजप या जागांवर बेरीज साधणार आहे। विधानसभा निवडणुकीला सामोरं जाताना भाजपला सामाजिक बांधणी करावी लागणार आहे। महाराष्ट्रामधले प्रश्न केंद्रामध्ये आक्रमक पद्धतीनं मांडणाऱ्या नेत्याची गरज आहे। महिलांचं नेतृत्व, ओबीसी समाजाच्या नेत्या म्हणून पंकजा मुंडेंना संधी देणं बेरजेच्या राजकारणातलं महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे। यापूर्वी 2 वेळा पंकजा यांना विधान परिषदेवर नेमण्याचा प्रस्ताव प्रदेश भाजपनं पाठवला होता। पंकजाचं पुनर्वसन फक्त त्यांच्यासाठीच नाही तर भाजपच्या ओबीसी मतपेटीसाठी आवश्यक होतं, मात्र त्या जननेत्या असल्यामुळं पक्षश्रेष्ठींनी त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली। पंकजा मुंडेंचा ऑक्टोबर 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला। 2020ला मध्य प्रदेशच्या सहप्रभारीपदी निवड झाल्यावर पंकजा राष्ट्रीय राजकारणात दिसतील अशी शक्यता होती, पण तिथेही काही झालं नाही। मार्च 2020 मध्ये राज्यसभेसाठी पंकजा मुंडे यांचं नाव चर्चेत होतं, पण तेव्हाही पंकजांची वर्णी लागली नाही। जून 2022 मध्ये विधान परिषदेसाठी पंकजा मुंडेंची चर्चा होती, पण तीही नुसती चर्चाच राहिली। 2023च्या जून मध्ये पंकजांनी मी भाजपची आहे पण भाजप माझा पक्ष नाही असं वक्तव्य केलं। यावर्षी फेब्रुवारीमध्येही राज्यसभेच्या निवडणुकांसाठी पंकजांचं नाव दुसरा एक मुद्दा उपस्थित राहतो तो म्हणजे रामदास कदम यांची विधानं जी आता सगळ्यात जास्त आणि युतीमध्ये मित्रपक्षांच्या बाजूनं काही बोलायचं असेल, मित्रपक्षांच्या विरोधात काही बोलायचं असेल तर ते खासगीमध्ये बोलावं, त्याचं जाहीर वाच्यता करू नये असं दीपक केसरकर यांनी म्हटलं। आणि याला संदर्भ आहे रामदास कदम यांनी मंत्री चव्हाण यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याचा। कोकणातल्या या सगळ्या प्रकरणावरून दीपक केसरकर यांनी नेमकं काय म्हटलंय बघूयात। दुसरा एक मुद्दा उपस्थित राहतो तो म्हणजे रामदास कदम यांची विधानं जी आता सगळ्यात जास्त चर्चेचे होत आहेत, कारण की मित्रपक्षामध्ये याच्यावरून तणाव खूप वाढताना दिसतोय। थेट त्यांनी रवींद्र चव्हाणांमध्ये कोकणातमध्ये हस्तक्षेप, तुम्ही कोकणातले येतात प्रतिनिधित्व करता म्हणून हा प्रश्न आहे। नाही, मला एकच सांगायचं, बघा रामदासभाई हे वरिष्ठ नेते आहेत, त्यांनी एखादी गोष्ट बोलली त्याच्यावर मी कॉमेंट करणं योग्य नाही, परंतु तुम्ही मला जनरली विचारलं तर हे शेवटी एक कुटुंब असतं, युती हे एक कुटुंब असतं। त्याच्यामधले कुठले मतभेद असतील तर आपल्या ज्यावेळेला अंतर्गत बैठका होतात त्याच्यामध्ये ते बोलणं अधिकच योग्य ठरेल असं माझं व्यक्तिगत मत आहे।
त्याच्यावर मला काय अधिक बोलायचं नाही. बरोबर. नाही, पण असे वारंवार एकमेकांच्या मित्रपक्षांविषयीच वक्तव्य करणं म्हणजे सार्वजनिक त्याची प्रतिमा मलिन होते युतीची, निवडणुका सामोरे जात असताना अशा गोष्टी करणं कितपत निवडणुका सामोरे जाताना आपल्यामध्ये एकजूट 100% पाहिजे. आपण एवढं काम केल्यानंतर सुद्धा जनतेमध्ये कुठे गैरसमज झाला ते गैरसमज दूर करण्याची ही वेळ आहे, गैरसमज अधिक करण्याची वेळ नाही असं मी स्वतः समजतो. तुम्ही कोकणातल्याच साहेब, खरंच रवींद्र चव्हाण यांचा एवढा इंटरफेअर आहे तिथे एवढ्या मोठ्या भागात? मला रवींद्र चव्हाणांच्या बद्दल कुठलेही कॉमेंट्स करायचे नाही आहेत. नाही सर, इंटरफेअर आहे का असं विचारतोय मी. मला त्यांच्याबद्दल काय बोलायचंच नाही आहे. जे काय बोलायचं मी अंतर्गत याच्यामध्ये बोलेन. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेंडेकरसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई. आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये आत्ता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर अन्यही महत्त्वाच्या घडामोडी पाहत रहा NDTV मराठी.